सुरत चेन्नई राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनाला गती, शेतकऱ्यांना एकरी इतका मिळतोय मोबदला, पहा PDF वन रोडमॅप। तुम्ही नवीन असाल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि नवीन अपडेट्ससाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा। देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आणि अनेक राज्यांना जोडणाऱ्या सुरत चेन्नई या राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनाला सोलापूर जिल्ह्यात गती मिळाली। आतापर्यंत जिल्ह्यातील 3311 शेतकऱ्यांना 187 कोटी रुपयांचा मोबदला वाटप करण्यात आला। सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर तालुक्यातून हा राष्ट्रीय महामार्ग जाणार आहे। त्यासाठी जिल्ह्यातील विविध तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांच्या जवळपास 600 हेक्टर जमिनीचे भूसंपादन करण्यात येणार आहे। त्यासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे। बार्शी तालुक्यातील विविध गावातील शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचा मोबदला देण्यासाठी 148 कोटी रुपये मंजूर झाले होते। त्यापैकी 56 कोटी 38 लाख रुपयांचे वाटप पूर्ण झाले आहे। दक्षिण सोलापूर तालुक्यासाठी 194 कोटी रुपये मंजूर होते। त्यापैकी आतापर्यंत 67.35 कोटी रुपयांचे वाटप झाले आहे। अक्कलकोट तालुक्यासाठी 182 कोटी रुपये प्राप्त झाले होते। त्यापैकी 56 कोटी रुपये शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले आहे। उत्तर सोलापूर तालुक्यासाठी 10 कोटी मंजूर होते। त्यापैकी 6.84 कोटी रुपयांचे वाटप पूर्ण झाले असल्याची माहिती भूसंपादन विभागाच्या वतीने देण्यात आली आहे। शेतकऱ्यांची वाढीव मोबदल्याची मागणी कायम असली तरी अतिरिक्त वाढीव मोबदला मिळावा या अटीवर जिल्ह्यातील जवळपास 3311 शेतकऱ्यांनी आतापर्यंत 187 कोटी रुपयाची नुकसान भरपाई स्वीकारली आहे। त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि संपादन विभागाला आतापर्यंत 246 हेक्टर जमिनी संपादित करण्यात यश आले आहे। उर्वरित शेतकऱ्यांनी मोबदला मिळावा यासाठी प्रस्ताव दाखल करावेत, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने वारंवार करण्यात येत आहे। त्यासाठी 3 तालुक्यातील विविध गावात शिबिरही घेण्यात आली आहेत। त्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जात असल्याची माहिती भूसंपादन विभागाने दिली आहे। तुम्ही नवीन असाल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि नवीन अपडेट्ससाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।